45 कल आपल्या समोर आहेत, ज्याच्यामध्ये अर्थातच 45 मध्ये निम्म्याहून जास्त जवळपास जर आपण आकडेवारी बघितली तर भाजप आघाडीवर आहे. कोल्हापूरमध्ये चंदगडमध्ये नगरपंचायत निवडणुकीत भाजपने आघाडी घेतली आहे. कोल्हापूरमधली अपडेट, चंदगडमध्ये भाजप आघाडीवर, धाराशिवच्या कळंबमध्ये शिवसेनेच्या सुनंदा कापसे आघाडीवर, तर तिकडे सिन्नरमध्ये ठाकरेंची शिवसेना आघाडीवर, पालघरमध्ये शिवसेनेचे उत्तम घरत नगराध्यक्षपदासाठी आघाडीवर असल्याचं बघायला मिळतंय. आणि सध्याची टॅली भाजप 26, शिवसेना 8, राष्ट्रवादी 5, काँग्रेस 3, ठाकरे सेना 1 आणि इतर 3. राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला अजूनही खातं उघडता आलेलं नाही. आणि आता नगरसेवक पदावरती सुद्धा आपण नजर टाकली, कारण एका बाजूला आपल्याला नगरसेवक पदाची टॅली दिसते. बारामतीची टॅली आपण जर का बघायला गेलो तर राष्ट्रवादी म्हणजे अजित पवारांची राष्ट्रवादी 8च्या 8 जागांवरती सध्या आघाडीवर आहे. सांगोल्यामध्ये भाजप 2, शिवसेना 1. हे नगरसेवक पदाचं आपण सांगतोय. तर वरची टॅली जी आहे ती नगराध्यक्ष पदाची टॅली आहे. 56 जागांचे कल हाती आलेत. भाजप 1, शिवसेना 11, राष्ट्रवादी 5, काँग्रेस 3. राजापूरमध्ये महायुती 6, तर महाविकास आघाडी 4 जागांवरती आघाडीवर आहे. कोकणामध्ये खूपच टशन पाहायला मिळालं आपल्याला. युती सुद्धा काही ठिकाणी एकमेकांच्या विरोधात लढते, पण राजापूरमध्ये महायुती 6 आणि महाविकास आघाडी 4 जागांवरती आघाडीवर आहे.